नमस्कार मित्रांनो, मी अक्षय इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन। तर कोलकाता येथील महिला डॉक्टरचा बलात्कार करून हत्या प्रकरणी शहरात सर्व पक्ष संघटनांचा तीव्र आंदोलन। आता बघूया सविस्तर बातम्या। रामगिरी महाराज सरलाबेट यांच्यावरती गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी इब्राहिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला 1:30 वाजताची वेळ दिली होती। पोलीस आयुक्ताची भेट झाली। पोलीस आयुक्तांनी शांतपणे आमचं ऐकून घेतलं। ह्या शहरामधले महाराष्ट्राचे जो समाज आहे गुण्यागोविंदाने नांदत आहे, सगळं गंगा जमुनी संस्कृतीचा समाज आहे, शाहू आंबेडकरांचा हे महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा महाराजांनी समाजामध्ये तीळ निर्माण करून गालबोट लावू नये म्हणून अशा आम्ही पोलीस कमिशनर साहेबांच्या निर्देशांना दिले। त्यांना राष्ट्रीय सुरक्षाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। काल जर पाहिलं आपण तर म्हणजे एवढे सगळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखल्या, कुठेतरी सगळे वातावरण आहे, त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाराजांची भेट घेतली, त्यांचं कौतुक केलं। हा मुख्यमंत्र्याचा प्रश्न आहे, कोणाची भेट घ्यावा कोणाची नाही भेट घ्यावा तर त्याचा प्रश्न पण असू दे। आमचं म्हणणं असं आहे की एका समाजाची भावना दुखत आहे, त्या समाजाचं सर्वोच्च स्थान असलेला आमचे नबी मोहम्मद सल्लल्लाहु पैगंबर आहे। या पैगंबराच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, तर सगळ्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक लोकांची सगळी भावना दुसलेली आहे। अशा वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी भेटू नये अशी आमची इच्छा होती। शरद पवारांनी काय सांगितलं की दिवसापूर्वीच की दंगलीचं वातावरण सगळं निर्माण होत आहे। काल नाशिकमध्ये जर पाहिलं तर हिंदू मुस्लिम त्याकडे दगडफेक झाली मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये त्या प्रकाराकडे कसं बघतं? नाही, हे महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन आहे, जे काही दंगलखोर आहे, जे काही कोणत्या समाजाचे दंगलखोर आहे, मुसलमानचे असो दलित समाजाचे असो किंवा कोणत्या हिंदू समाजाचे असो, जे दंगलखोर आहे त्यांनी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवण्यात यावे आणि ताबडतोब त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। कोलकाता येथील महिला डॉक्टरचा बलात्कार करून हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी क्रांती चौक येथे मेडिकल असोसिएशनच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। आम्ही सुरक्षित नाही अशी भावना काही महिला डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केली आहे। आज यहाँ महिला कांग्रेस के तरफ से जो डॉक्टर के ऊपर बंगाल के अंदर रेप हुआ, सबसे पहले वहाँ की सरकार का और दिल्ली के सरकार का हम निषेध व्यक्त करते। जो सरकार जो सुरक्षा नहीं दे सकती महिला को, ऐसी सरकार को रहने का कोई हक नहीं। जो बंगाल के अंदर वही डॉक्टर जो लोगों को सुरक्षा देते, रात को जाग के उनको सुरक्षा देते, ऐसे डॉक्टर पे रेप हुआ। मैं चाहता हूं कि जो कानून में तरदूत होना चाहिए कि ऐसे रेपिस्टों को फांसी की सजा होना, तो दूसरे मुल्क के अंदर जैसी सजा है वैसी सजा चौरस्ते भरे चौरस्ते पे उसको फांसी होना। ऐसे रेपिस्ट को जीने का कोई हक नहीं। और सबसे पहले जो सरकार वहाँ की है और जो दिल्ली की सरकार का है उनका निषेध व्यक्त करता हूँ। महिला कांग्रेस जो प्रोग्राम या कांग्रेस के तरफ से माजी अध्यक्ष के नाते से ये सरकार अमित शाह का और सेंटर की सरकार का निषेध व्यक्त करते हैं। हुआ था और आज 17 अगस्त है। 9 से 17 अगस्त तक आज तक जितने भी एविडेंसेस आ रहे थे सामने, पोस्टमार्टम रिपोर्ट के अलावा सारे एविडेंस मिटा दिए गए। इसके पीछे पता नहीं कौन इन्फ्लुएंशियल लोग हैं कि ये चीज आगे बढ़ने ही नहीं दे रहे। अगर हम हमारी वर्क प्लेस पे सेफ नहीं है तो हम कहाँ सेफ है? हम नाइट ड्यूटीज ना करें। हमने जो इतने साल जो है पढ़ाई करके हमारे पेरेंट्स ने हमें यहाँ तक लाया है, ये सब वेस्ट है। हम यहाँ पे सेफ नहीं है तो हम कहाँ सेफ है? अगर कोई केस उठता है तो गवर्नमेंट उसको दबा देती है, कोई ना कोई पॉलिटिकल पार्टी से रिलेटेड होता है, जिसकी वजह से केस ज़्यादातर के उठता नहीं है। और स्पेशली लड़कियों को ही कल्प्रिट जो भी है ठहराया जाता है कि इसने ऐसा किया होगा, ये खुद से गई है, ये खुद मिली होंगी उससे। तो ये मुझे नहीं लगता सही है, क्योंकि एज अ डॉक्टर आई डोंट अंडरस्टैंड कि कोई ऐसा खुद कर सकता है। आप लोग सबके लिए कर रहे हैं, देश के लिए कर रहे हैं, देश की नारी आगे बढ़ना चाह रही है, लेकिन क्या फायदा हो रहा है इसमें? हमारी आवाजें दबाई जा रही है, तो इससे हमको क्या मिल रहा है? हमें कौन सा अवार्ड मिल रहा है?
हम तो सिर्फ जनता की सेवा करना चाहते हैं, लेकिन इससे सिर्फ हमारे साथ रेप हो रहा है और इसमें हमको इंसाफ भी नहीं मिल रहा है। ये कौन सी इंसाफ है? हमें इंसाफ चाहिए। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। आमच्या एका सहकार्याबरोबर जे काही झाले ते खूपच खेदजनक घटना झाली आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आम्हाला मिळाला पाहिजे सरकारकडून. याच्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून ट्राय करतोय, पण त्याच्यासाठी आम्हाला काहीच हालचाल झालेली दिसत नाहीये. ही खूपच खेदजनक घटना आहे. आम्ही आणखीन इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद नाही केलेले आहेत, फक्त इलेक्टिव्ह बंद केलेले आहेत. तरी पण सरकारला त्याचं काहीच वाटत नाहीये. सरकार आमच्या सहनशीलतेचा खरंच अंत बघतंय असं मला वाटतंय. आम्ही लोकांची सेवा बंद केलेली नाहीये, पण आम्हाला त्याची वेळ येऊन नाही द्यावी सरकारने असं मला वाटतं. हे नेहमीच आहे आणि याच कारणामुळे आम्हाला परत परत असं स्ट्राईकवर आणि समोर रस्त्यावर उतरावं लागत आहे. आम्ही फक्त इलेक्टिव्ह सेवा बंद केलेल्या आहेत, तरी एवढं सगळं हॅम्पर झालंय. आम्ही जर इमर्जन्सीज बंद केल्या तर काय होईल याचा तुम्हाला अंदाजही नाहीये. आणि आम्हाला नॉन मेडिकल लोकांचा बिलकुल सपोर्ट नाहीये. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. तर आमची अपेक्षा आहे की नॉन मेडिकल लोकांनी आम्हाला सपोर्ट करावा. आम्हाला आमच्या कॅम्पसमध्ये कधीच सिक्युअर वाटत नाहीये. आम्हाला नाईट ड्युटी असतात, तिथे आम्हाला कुठलेही प्रोटेक्शन दिले जात नाहीये. आणि आम्हाला नॉन मेडिकल लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी वाटतंय की ती मुलगी डॉक्टर होण्याच्या आधी ती एक मुलगी होती आणि तिच्यासोबत एवढा गैरव्यवहार होतोय. आज डॉक्टरांसोबत नाही तर देशातल्या कुठल्याही मुलीसोबत ही घटना परत होऊ शकते. आणि त्यासाठी तुमच्या घरातील आज नाही नंतर नाही कुठलीही एक मुलगी डॉक्टर किंवा सिस्टर किंवा कोणीही कुठल्याही प्रकारचा जॉब करायला किंवा डॉक्टर बनायला घाबरेल. कारण की आता जर काही केलं नाही तर भविष्यामध्ये नेहमी ही घटना आठवत राहील. आणि त्यासाठी शासनाने लाखो मुलींचे स्वप्न चिरघळण्यापेक्षा त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी. सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टरांसाठी करावा, मुलींसाठीचे सेफ्टीचे कायदे अजून बळकट करावे एवढंच आमचं म्हणणं आहे. खरं बघायला गेलं तर सर्व जनतेनं भारत देशातल्या सर्व जनतेनं या प्रकरणाला फक्त एक डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला असं बघू नये. तर ती पूर्ण भारत देशाची मुलगी आहे. आपली कुणाची तर बहीण आहे, कुणाची तर बेटी आहे, त्यांच्यावर असं झालंय असं बघून पूर्ण जनतेनं पण आम्हाला याच्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे आणि जलद गतीने पीडितेला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची आशा आहे. बाकी काय नाही. महाराष्ट्र स्टेट चॅप्टर असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑर्कोलॉजिस्ट ऑफ इंडियाच्या वतीने शहरात 17 व 18 ऑगस्ट रोजी रिकरंट कॅन्सर मॅनेजमेंट या विषयावरती वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली आहे. औरंगाबादचे जेवढे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल, GMC कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद, बजाज हॉस्पिटल, टाकळकर हॉस्पिटल आणि बाकीचे जेवढे काही हॉस्पिटल आहेत जिथे रेडिएशनची सोय आहे त्या सगळ्यांनी मिळून ही एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे. आणि ही महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेडिएशन ऑन्कॉलॉजीची कॉन्फरन्स आहे ती औरंगाबादने इथे होस्ट केली आहे. आणि त्याला जवळजवळ 250-300 डेलिगेट्स आलेले आहेत. आणि महाराष्ट्रात जेवढे आणि भारतात जेवढे चांगले कॅन्सर हॉस्पिटल आहेत तिथले काही प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट, काही डिपार्टमेंटचे डायरेक्टर्स इथे सगळे आलेले आहेत. तर आपले बालाजी शेवाळकर आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट, GMC कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद, डॉक्टर गायकवाड, OSD कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबाद आणि आपल्याबरोबर डॉक्टर अमोल बाळे आणि डॉक्टर उत्पल गायकवाड आणि डॉक्टर जितेंद्र पटेल या सगळ्यांचा या कॉन्फरन्समध्ये फार मोठं योगदान आहे. आणि अशा कॉन्फरन्स घेण्याचा एक जो उद्देश असतो त्या उद्देशावर आपण जे आता विचारलं की कॅन्सर परत एकदा जेव्हा येतो तेव्हा त्याला आत्ताच खाली एक सेशन चालू आहे. त्या सेशनमध्ये ते डिस्कस करतायत की ट्यूमर बर्डन कसा कमी करावा. तर ट्यूमर बर्डन म्हणजे कसं की कॅन्सर सेल जे आहेत, कॅन्सरच्या गाठी ह्या इतक्या जास्त प्रमाणात जेव्हा परत येतात तेव्हा त्याला कॅन्सर बर्डन म्हणतात. आणि तो बर्डन कसा कमी करता येईल त्याच्यामध्ये रेडिएशन ऑन्कॉलॉजीचा काय रोल आहे आणि सर्जरीचा रोल जो पहिला झालेला असतो आणि पहिल्यांदा सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन दिलेले असताना सुद्धा परत एकदा कॅन्सर जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्या कर्करोगाचं बर्डन कसं कमी करावं आणि त्याला परत एकदा चांगलं रेडिएशन देता येतं का किंवा त्याला रेडिएशन आणि किमोची काही ट्रीटमेंट परत करता येईल का. आणि असे सध्या रिसेंट एव्हिडन्सेस आहेत. एका दैनिकाच्या मुखपृष्ठावरती प्रसिद्ध केलेल्या चित्रांद्वारे अशोक चक्राची विटंबना झाल्याचा आरोप क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आला असून सदर प्रकरणी पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
याविषयी संघटना प्रमुख राहुल साळवे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. कालच आपण या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. परंतु या देशामध्ये असमानता माजवण्याचा जो प्रयत्न या ठिकाणच्या काही संघटना यांच्या मार्फत चालत असतो, काही विचारधारांमार्फत चालत असतो, असंच एक उदाहरण आमच्या समोर काल या ठिकाणी दिसून आलं. दिव्य मराठी नावाचं वृत्तपत्र या देशभरामध्ये प्रसिद्ध होत असतं. हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या पत्रकारांना बघत असतो. परंतु यांनी या ठिकाणी स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहे किंवा विकली आहे असं या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. राष्ट्रध्वजामध्ये असणारा अशोक चक्र हा मान्यताप्राप्त चिन्ह आपल्या देशाचा आहे. या दिव्य मराठीचा जर कालचा अंक जर आपण बघितला, ज्या ठिकाणी दिव्य मराठी लिहिलेलं असतं त्या ठिकाणी अशोक चक्राच्या वरती भारत मातेचा फोटो आहे आणि त्या भारत मातेच्या पायाखाली अशोक चक्र आहे. अशा पद्धतीने यांनी हा अंक प्रसिद्ध केलेला आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा विरोध करत नाही, परंतु दिव्य मराठीच्या माध्यमातून आम्हाला असं या ठिकाणी दिसतंय की यांना अराजकता माजवायची आहे. या बौद्ध धम्माच्या लोकांच्या भावना दुखवायच्या. त्या बौद्ध धम्माच्या बांधवांच्या भावना दुखवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. ते राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अपमान केलेला आहे. याच्या निषेधार्थ क्रांती संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि ज्या ज्या समाज घटकांना देशाप्रती प्रेम आहे अशा सर्वांच्या वतीने आज आम्ही पोलीस आयुक्त यांना या दिव्य मराठीच्या असणाऱ्या समूहावरती ज्या ज्या लोकांनी याचं डिझाईन केलं असेल, ज्या लोकांनी हे प्रकाशित केलं असेल आणि ज्यांच्या डोक्यातून ही संकल्पना बाहेर आली असेल, ह्या लोकांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या वृत्तपत्रावर बंदी आणावी अशा आशयाचं निवेदन घेऊन आम्ही आज पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलीस आयुक्तांनी आपल्याला काय आश्वासन दिलं? पोलीस आयुक्तांनी सांगितलं की मी पहिल्यांदाच ही बाब माझ्या निदर्शनास आली आहे. मी त्यांना आज दिव्य मराठीचा अंक सुद्धा दिला. त्यांनी बघितल्यानंतर सांगितलं की आमच्या यंत्रणेमार्फत मला अधिकार आहे की ही कारवाई करण्याचा आणि मी 100% याची चौकशी करणार आणि याच्यावरती कारवाई करणार आणि आपणासही कळवण्यात येईल. आपण त्यांना काही अल्टिमेट दिला आहे का? आम्ही त्यांना सांगितले लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन कुठे आणि कधी सुरुवात होईल याची आम्ही कोणतीही पूर्वपरवानगी घेणार नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग
पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना भारी. शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे
पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडून शहरातील बच्चे कंपनीसह नागरिकांच्या मनोरंजनासाठी आणखीन एक भर होणार आहे. शहरातील स्वामी विवेकानंद उद्यानात आता ॲडव्हेंचर पार्क लवकरच सुरू होणार असून सुरुवातीचे 3 दिवस सदर पार्क सर्वांसाठी मोफत राहणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या ॲडव्हेंचर पार्कमुळे नक्कीच शहरवासियांच्या आनंदात भर पडणार आहे. महानगरपालिकेचा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून टीव्ही सेंटर येथील विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच सिद्धार्थ उद्यानात इलेक्ट्रिक मिनी ट्रेन चालवण्यात येत आहे. तर बॉटनिकल गार्डनमध्ये देखील ट्रेन आणि बोटिंग सुरू करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांना बंचे कंपनीकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. हेच डोळ्यासमोर ठेवून शहरासह शहरालगत असलेल्या भागातील बच्चे कंपनीसाठी स्वामी विवेकानंद उद्यानात ॲडव्हेंचर पार्क सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी थरारक ॲडव्हेंचर राहणार असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे. लवकरच सदर ॲडव्हेंचर पार्क सुरू होणार असून सुरुवातीचे 3 दिवस हे ॲडव्हेंचर पार्क सर्वांसाठी मोफत खुलं ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या शहराचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे एव्हरेस्टवीर शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ॲडव्हेंचर पार्कचं नियोजन करण्यात आलं असून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. शिवाजी महाराज साहसी उद्यान ऑगस्ट 29 तारखेला लोकांसाठी हे उद्यान ठेवणार आहे. पहिला 3 दिवस लोकांना हा एक्सपिरियन्स करण्यासाठी मोफत असणार. सप्टेंबर 1 तारीखपासून हे चार्जेबल असणार आणि हे या ठिकाणी 30 असे ॲक्टिव्हिटीज आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व आयुष्यामध्ये कधीकधी आपण ॲडव्हेंचरच केलेले नाही. काय ॲडव्हेंचर असेल तर खूप लांब ठिकाणी असतं. आपले पोरं असतील किंवा आपले आईवडील कधी आपल्याला घेऊन गेले नसेल, परंतु आज शहरामध्ये मधोमधी आपण ह्या ॲडव्हेंचर पार्क आपण 1,40,00,000 रुपयांमध्ये आपण ह्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि 30 ॲक्टिव्हिटीज आहे. ट्रॅम्पोलिन पार्क आहे, स्काय सायकल आहे, स्काय रोलर आहे आणि जिपलाईन आहे आणि तसेच विविध ॲक्टिव्हिटीज आहे. स्लिपरी वॉल आहे, ट्रॅम्पोलिन पार्क आहे आणि लहान मुलांना आणि सर्व परिवारांना आता मोबाईल सोडा आणि टी व्ही सोडा आणि बाहेर या, खेळा आणि साहसी खेळा. मुलांना एक साहसी बनवा आणि जेणेकरून, कारण या ठिकाणी जे चालवणारे जे आहे
ते मोठे मोठे शिखर चढलेले, माउंट एव्हरेस्टपर्यंत शिखर चढलेलं लोकांच्या देखरेखामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी चालवत आहेत. त्यामध्ये 30 फुटाची क्लाइंब म्हणजे एक वॉलसुद्धा आहे ज्या ठिकाणी आपल्याला चढता येतं. तो या सर्व आपण आता छत्रपती संभाजीनगर मागेसारखं राहिलेली नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढाकार घेऊन या शहरवासियांना चांगलं नवीन गोष्टी आपण देतो. हे ज्या ठिकाणी परिसर आहे TV सेंटरपासून रोज गार्डनपर्यंत जवळपास 27 एकर आपण इंटिग्रेटेड सिटी सेंट्रल पार्क असे लहान मुलांपासून मोठे वयोवृद्ध आणि त्या ठिकाणी पोलीस भरती, महिला आणि विशिष्ट सर्व म्हणजे प्राण्यांसाठी सुद्धा, पेट्सचा सुद्धा आपण नियोजन करतो आहे. आणि ज्या एका काळी अजूनही मला माहिती आहे की काय रात्री या ठिकाणी नशेचा अड्डा चालतो आणि या उद्ध्वस्त करण्याकरिता आपण त्याला संपूर्ण विकास आम्ही करतो आहे. आणि TV सेंटरच्या भागामध्ये आपण स्टेडियम ज्या ठिकाणी क्रिकेट वगैरे इतर सुविधा आपण त्या ठिकाणी देतो. आणि त्यानंतर इथं आपण ॲडव्हेंचर पार्क केलं आणि या बाजूला पेट पार्क आपण करतो. आणि त्यानंतर ॲथलेटिक्सच्या जी ट्रॅक आहे जो पोलीस भरतीसाठी व्यवस्थित होणार आहे, त्या असे एकंदरीत एक सिटी सेंट्रल पार्क या परिसरामध्ये आपण करतो. नेट सेट PhD धारक समिती संचलित नेट सेट PhD धारक संघर्ष समितीच्या वतीने बेरोजगारांची वारी कुलगुरूंच्या दारी या मथळ्याखाली मोर्चा काढून त्यांच्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदनाद्वारे केली आहे. म्हणजे पूर्ण देशभरामध्ये UGCनं, केंद्र सरकारने, राज्य सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने प्राध्यापकांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. हा राज्यभरामधल्या एमपुक्टोचा आणि मराठवाड्यामधल्या CHBवर काम करणारे मुलं, जे क्वालिफाईड मुलं आहेत, यांची एक मोठी मागणी आहे. 2022च्या UGCच्या रेग्युलेशन प्रमाणे UGCनं असं सांगितलं की महाविद्यालयामधल्या 90% जागा भरल्या पाहिजे आणि 10% जागा 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टवर भरून त्या प्राध्यापकांना किमान असिस्टंट प्राध्यापकाच्या मूळ वेतना एवढं त्यांना मिळालं पाहिजे, ही याच्यामधली मुख्य मागणी आहे. दुसरी, मराठवाड्यामध्ये आमची आज आम्ही या ठिकाणी असं जाहीर करतोय की उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये जो काही एक प्रचंड बॅकलॉग आहे, या बॅकलॉगच्या अनुषंगानं आम्ही एक थेट मागणी अशी करतोय की मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्ष विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे. कारण आमच्याकडे विद्यापीठ 100 वर्षाच्या नंतर आलं. आमच्याकडे रिझर्वेशन आणि शाळा महाविद्यालय हे जवळपास 113 वर्षानंतर आलं. मराठवाडा हा जवळपास 13 महिन्यानंतर स्वातंत्र्य झाला. 1931 सालापर्यंत मराठवाड्यामध्ये मराठी शिक्षणावर बंदी होती. याच्यामुळं मराठवाड्याला येणाऱ्या 50 वर्षामध्ये विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे. अशा प्रकारचं भविष्यामधलं मराठवाड्यामधले जे बेरोजगार तरुण आहेत, मराठवाड्यावर जे तासिका तत्वावर काम करणारे लोक आहेत, मराठवाड्यामध्ये जे नेटसेट झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामध्ये जे PhD झालेले विद्यार्थी आहेत, मराठवाड्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे तरुण आहेत, या तरुणांना घेऊन जो मराठवाड्याची माती जागवेल त्यालाच मराठवाड्या इथून पुढे राजकारण करता येईल. अन्यथा मराठवाड्यामधून जे येणारे लोकप्रतिनिधी आहेत, मराठवाड्यामधून जे निवडून येणारे लोकप्रतिनिधी आहेत, यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आहे की मराठवाड्याला किमान 50 वर्ष, येणाऱ्या पुढच्या 50 वर्षामध्ये विनाअनुदानित धोरणामधून वगळलं पाहिजे. सर्व जागा भरल्या पाहिजे आणि UGCच्या नोटिफिकेशन प्रमाणे महाविद्यालयामधल्या 100% जागा आणि जे कॉन्ट्रॅक्टवर आणि ह्याच्यावर आहे, किमान घटनेने जे काही सांगितलेलं आहे, समान काम समान वेतन, या अशा वेगवेगळ्या मागण्या आजच्या आंदोलनामधल्या. हे आंदोलन आज पूर्ण राज्यभर आहे. आपल्याकडे आज 17 तारखेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये 16 तारखेला होतं. 17 तारखेला आपण याच्यासाठी हे आंदोलन ठेवलं कारण काल धाराशिव येथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं जे सबसेंटर आहे, याचा वर्धापन दिन होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कुलगुरू आणि संबंधित अधिकारी कोणीच नसल्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर आज 17 तारखेला हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये 4ही जिल्ह्यामधले बेरोजगार तरुण, CHBवर काम करणारे प्राध्यापक आणि वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये बामुक्तोचे जे लीडर्स आहेत, हे सर्व या मोर्चामध्ये आज सामील झालेली आहेत. दरवर्षीप्रमाणे सामाजिक दायित्व म्हणून पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस संस्थेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येतं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गोलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत साहित्य वाटप करण्यात आलंय.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 24/7 पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस संस्थेचे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलवाडी वाळूज रोड या शाळेला भेट देण्यात आली आहे. तेथील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. दरवर्षी के.ओ. गिरे यांच्या स्मरणार्थ शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि मुलांना शालेय शिकण्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून साहित्य देण्यात येते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व वर्गाला व्हाईट बोर्ड, डस्टर, मार्कर पेन इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यासोबतच मुलांना मिठाई आणि खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका मरण कलाकार जनाबाई गिरे, माजी महापौर अशोक साईना यादव, सरपंच भारती कणिसे, उद्योजक संदीप गिरे, वैशू गिरे हे होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 24/7 पेस्ट मॅनेजमेंट कंपनीची संपूर्ण टीम, शाळेच्या शिक्षिका DS बनकर मॅडम, SS भदाने, SS पाटील, AD झोटे, MG बपछेडे, सर्व शिक्षक वर्ग यांनी कार्यक्रमासाठी भरपूर परिश्रम घेतला आहे. गावचे ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गिरे व आदी ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रसंगी स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे गाव माझं गोलवाडी माझंच गाव आहे. मी गावातलीच आहे आणि माझ्या इथे इतकी छान शाळा केलेली अगोदर की शिक्षक, लेडीज शिक्षक सर्वांनी मिळून गावातले सदस्य, सरपंच सर्वांनी अगदी हौशेनं म्हणून आपली शाळा आहे, आपले विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. अगदी हौशेनं शाळा छान केलेली आहे. शाळा बघूनच अगोदर पोट भरतं, शाळेतले विद्यार्थी बघून तर आणखीन पोट भरतं. कारण अशा खेळामध्ये गावामध्ये आपल्याला रोज उठून शहरामध्ये पळणं तर मुश्किल असतं, परंतु 7वी पर्यंत तुम्हाला थोडंसं कळायला लागेपर्यंत 8वीला थोडं कळायला लागतं. त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना कौतुक करते आणि विद्यार्थ्यांपेक्षा जास्त माझ्या शिक्षकांचं मी कौतुक करते, कारण त्यांनी खूप छान शाळा केली. येथील उद्योजक संदीप गिरे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये जे शाळेला गरज आहे अशा गोष्टींचं पाहणी करून आणि दरवर्षी 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला त्याचं वाटप करत असतात. आणि या उद्देशाने की आपलंही समाजात काहीतरी देणं आहे हा उद्देश ठेवून आणि या वर्षी असं ठरलं की जिल्हा परिषद शाळेला म्हणजे गोलवाडी शाळेला द्यायचं काय. तर मग असं ठरलं की मुलांना शिकण्यामध्ये काहीतरी आवड निर्माण व्हावी म्हणून व्हाईट बोर्डचा आम्ही विचार केला. दरवर्षी आम्ही काही ना काही याच्यामध्ये उपक्रम करत असतो. आता यानंतर संदीप भाऊला मी अशी विनंती करेन की जेव्हा काय द्यावं वाटलं ते आमच्या शाळेला देत जा. आणि ही विनंती करते म्हणजे देत जा, म्हणजे आपलं गाव आहे, आपल्या गावाची शाळा चांगली होईल आणि आपलं नावाचं नाही म्हणा काही, पण नाव पण होईल किंवा आपल्या गावाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो ही एक भावना म्हणून संदीप भाऊनी सर्वप्रथम काही जे देताना आपल्या गावाचा, आपल्या शाळेचाच विचार करावा असे मी त्याला विनंती करते. आझाद अली शाह शिक्षण संस्थेद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक आणि MGM वस्तानवी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत मागील 3 दिवसांपासून स्वातंत्र्याचा महोत्सव पार पाडण्यात येतोय. दिनांक 13 ते 15 या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालकांनी आपापल्या घरावरती तिरंगा फडकावावा. तसेच विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, वेगवेगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात यावे. आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजता अजहर नवाब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ND कुलकर्णी हे होते. डॉक्टर पंकज महार, डॉक्टर पूजा, डॉक्टर योगिता, राणी सिस्टर, शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक खान साजिद पाशा, उर्दू प्राथमिक शाळेच्या अमरीन खान आणि माध्यमिक शाळेचे शेख झकीरिया हे होते व इतर शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेतील चिमुकल्यांनी महात्मा गांधी, मौलाना आझाद, सुखदेव, भगतसिंग, स्वातंत्र्याचे महत्त्व, राजगुरू, अशफाकुल्ला खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफार खान अशा विविध विषयांवरती भाषणं, गीत आणि शायरी सादर केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेख फैजिया यांनी केलंय, तर आभास प्रदर्शन सोनम खान यांनी केलंय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
खान महिदा, वैशाली दाभाडे, बुराणा पठाण, नंदा गोरे, उजमा पठाण, धनश्री खिल्लारे, निदा खान, सादिया पठाण, शेख निलोफर, शेख आरिफ, रिहाना खाला, नसीफा खाला आदींनी परिश्रम घेतला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, शहर काँग्रेस कमिटीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन. तर कोलकाता येथील महिला डॉक्टरचा बलात्कार करून हत्या प्रकरणी शहरात सर्व पक्ष संघटनांचा तीव्र आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.